एक आहे, ह्या देशामध्ये सरदार सरोवर नावाचा डॅम झालेला आहे. मोठा डॅम आहे. जागतिक पातळीचा डॅम आहे आणि 1979 पासून या डॅमला सुरुवात झालेली आहे. आणि मग ह्या डॅमवर जेव्हा झालं त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे आणि तो साठा, पाण्याचा साठा अगदीच कच्छपर्यंत तो पाणी न्यावं आणि गरीब माणसाला सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशा कल्पनेत आलं. परंतु याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न सुटतोय तो उद्योगपतींचा. गुजरातमधले, राजस्थान असेल, पण सगळ्यात मोठा उद्योगपती जे आहेत ते गुजरातमधले. आणि त्यासाठी म्हणून गुजरातच्या नेत्यांचा, या देशातले जे नेते आहेत त्यांचा इंटरेस्ट खूप असतो, राहिला आहे. परंतु त्याच्यावर तहार असा चाललाय की 5.89 टीएमसी पाणी प्राणीमध्ये 7 कालवे करायचं, 7 ठिकाणी अडवायचं आणि 7 ठिकाणी अडवल्यानंतर जलोला मोठा प्रकल्प उभा करायचा. त्याच्या अगोदरच तिथे माझ्या माहितीप्रमाणे 700 कोटीचा प्रकल्प सर्वे करण्यासाठी डॉक्टर गावितने याच्या अगोदरच 700 कोटी मंजूर केले आणि त्याच्यातली टक्केवारी खाल्ली काय खाल्ली त्यांनाच माहीत, पण तो खर्च केला आणि त्यावेळेला दाखवलं गेलं की हा बोगदा करणं फिजिबल आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे हा फिजिबल होऊच शकत नाही. त्याचं कारण असं, हे पाणी साठवून खाली कुठेतरी आणायचं असं दाखवलं जातं. पण माझा त्याला विरोध असा आहे, विरोध म्हणण्यापेक्षा माझं स्पष्ट म्हणणं आहे की प्रकाशा बॅरेज गेले 41-42 वर्ष झाले, सारंगखेडा असेल, त्याच्या पुढचा जो आहे सुलवाडा, हे 3 बॅरेजेस आहेत. त्या बॅरेजमध्ये 7.25 टीएमसी पाणी पडून आहे. 41-42 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या पाण्याचा उपयोग करता आला नाही तुम्हाला. आणि मग पहाडातलं जे आमचं हक्काचं पाणी आहे, आमच्या घराच्या शेतावर पडलेलं पावसाचं पाणी, ते सुद्धा नर्मदा म्हणजे उदय नदीमधनं किंवा इतर नद्यांमधनं वाहून जाऊन नर्मदेला जाणार आहे. ते अडवायचं, त्याचा अधिकार कोणाला? गुजरात सरकारला, म्हणजे किंवा देशाचे पंतप्रधान आणि मग अमित शहा यांनाच अधिकार. आणि मग हे पाणी आमचं नाही का? मग आमच्या वाट्याला काय ते मिळणार? आम्हाला काहीच मिळणार. 33 गावं डूब क्षेत्रात गेली, अजून आता 7 गावं डूब क्षेत्रात झाली. 7 ठिकाणी ते पाणी अडवलं जात आहे. नदी नाल्यामधनं ते पाणी वाहून जाईल, ते एका ठिकाणी अडवायचं आणि मग त्यातनं बोगदा करून खाली कुठेतरी आणायचं, असं तो प्लॅन आहे. त्यासाठी त्यांनी 5,548 कोटी 4 लाख रुपये द्यायचं मान्य केलेलं आहे. मग हा पैसा एवढा खर्च करून मग आमचा पर्यायी प्लॅन आहे. मी मंत्री असताना मी प्लॅन करून ठेवलेला आहे. आम्ही वीज निर्मिती करू, डॅम करू, आमचं पाणी आम्हालाच द्या. मग हा खर्च जो आहे कदाचित आम्हाला कमी खर्च येईल, परंतु आमचा प्लॅन आहे. आणि मग हा तुमचा जो प्लॅन आहे हा चुकीचा प्लॅन आहे, म्हणून आमचा विरोध आहे त्या प्लॅनला. सगळे टक्केवारी कमवण्यासाठी राज्य सरकारला सरकारच लुटत आहे. सरकारमधलं जे मंत्री आहेत ते सरकारला, आणि हा जनतेचा पैसा आहे. हा जनतेचा पैसा तुम्ही लुटून खाणार. एकदा 5,548 कोटी खर्च झाले की म्हणणार केसी पाडवीने विरोध केला म्हणून हे पाणी बोगद्याद्वारे आणू शकलो नाही. खापर माझ्यावर फोडलं जाईल, माझ्या जनतेवर जाईल. खापर फोडा, काही करा, पण माझं पाणी, माझ्या भागातलं पाणी माझ्या जनतेलाच मिळायला पाहिजे, हा माझा आग्रह राहणार आहे. म्हणून हा उद्देश त्यांचा दिसतोय मला. ठराविक लोकांना याच्यातनं टक्केवारी काढून खेळण्यासाठी. कारण 2002ला हिना गावितने माझ्यावर आरोप केले होते, मी पालकमंत्री होतो त्यावेळेला. केंद्र सरकार पैसे द्यायला तयार आहे, पण राज्य सरकारचा अडचण आहे, अडथळा आणतायत राज्य सरकार. केसी पाडवींनी पालकमंत्री त्यांनी हा प्रस्ताव पाठवावा आणि पुढे जाऊ द्यावा. म्हणजे डॉक्टर गावित नेहमीच 700 कोटीचा सर्वे करण्यासाठी जो प्रस्ताव, याच प्रोजेक्टसाठी 700 कोटी मंजूर केल्याचं मानलं जात आहे. आणि ते 700 कोटीमध्ये जे काय टक्केवारी खाल्ली, परत त्यांना टक्केवारीच खायची आहे. आणि मग आता ते खासदार जरी नसल्या तरी डॉक्टर विजयकुमार गावित हे सरकारमध्ये आहे, ते आजारी आहेत आता या क्षणाला, असं जरी असलं तरी ते काय ठरलेलं आहे. आणि मग हिना गावित आजही तेच बोलेल. आणि मग आज कोणीतरी पत्रकार परिषद घेऊन घेतलं की सांगितलं की आम्ही सरकारचं फार आभारी आहोत. अरे काय सरकारचा आभारी आहोत? आमच्याच भागातले गावं डुबतायत, आमचाच माणूस मारला जातोय. मग अशा वेळेला तुम्ही त्यांचे आभार का मानतात? म्हणून ते ठराविक लोकांचा इंटरेस्ट ह्याच्यात आहे.
तुम्ही प्रश्न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर आहे.